नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं कलाभारती.org या यूट्यूब चॅनलमध्ये। मी प्राध्यापक राजू शेख आपल्या सर्वांचं सहकार्य आणि शुभेच्छांच्या आधारे हे सर्व पूर्ण करीत आहेत। सर्वांचं मी स्वागत करतो। यापूर्वी आपण भाग 1 आणि 2 राज्यशास्त्राचे घेऊन आलेलो होतो। त्यांच्या काही महत्त्वाच्या सूचनेनंतर या भाग 3 क्रमांकामध्ये त्या सूचनांचं पालन करून राज्यशास्त्र पॉलिटिकल सायन्स या विषयाचे भाग 3 तुमच्याकडे मी घेऊन येत आहे। सर्वात महत्त्वाचं आपल्या सर्वांना विनंती आहे की ह्या यूट्यूब चॅनलचे जे व्हिडिओ आहे ते जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही शेअर करा, सबस्क्राईब करा, ही विनंती आहे। राज्यशास्त्र हा असा विषय आहे की ज्या विषयाचा उपयोग आपल्याला सेट, नेट आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा होऊ शकतो। चला तर आपण तिसऱ्या भागाची आज सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, प्राचीन ग्रीक तत्ववेत्ता यास राज्यशास्त्राचा जनक असं म्हटले जाते। अ आहे पॉल जेनेट, ऑरिस्टॉटल, जॉन डुई, गेरिसन। ते या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, अरिस्टॉटल। प्रश्न क्रमांक 2 आहे, खालीलपैकी या राज्यशास्त्राच्या महत्त्वाच्या उपशाखा आहे। राजकीय सिद्धांत, विचार व विचार प्रणाली। नंबर 3 राजकीय व संविधानिक प्रक्रिया। नंबर 4 राजकीय समाजशास्त्र। या संदर्भात काही पर्याय दिलेले आहेत, ते पर्याय काळजीपूर्वक वाचावे। पण याचं उत्तर जे आहे ते क असं आहे। पर्याय क्रमांक 1, 2, 3, 4 चे हे चारही पर्याय बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 3 आहे, 2 विधानं दिलेले आहेत। राज्यांचे कार्य, आंतरराष्ट्रीय संघटना आणि त्याद्वारे राज्यांचे संबंध नियंत्रित करणारे कायदे इत्यादींचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे राज्यशास्त्र होय। विधान ब मध्ये दिलेलं आहे, सत्तेचा अभ्यास राज्यशास्त्रात महत्त्वाचा मानला जातो, त्यामुळे राजकीय सत्तेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे राज्यशास्त्र असे म्हणता येईल। या विधानाच्या संदर्भात काही पर्याय दिलेले आहे। अ आहे, विधान अ आणि ब दोन्ही चूक आहे। विधान ब बरोबर, विधान ब चूक आहे। विधान अ चूक आहे व ब बरोबर आहे। विधान अ व ब दोन्ही बरोबर आहे। तर आपण या विधान दोन्ही वाचले असेल, त्याचं उत्तर जे आहे ड असं आहे। विधान अ व ब दोन्हीही बरोबर आहे। पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया। अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, मानसशास्त्र, इतिहास, कायदा यासारख्या विषयातील ज्ञानाचा व अभ्यास पद्धतीचा वापर राज्यशास्त्रात या विषयात केला जाऊ लागला। विधान अंशतः बरोबर आहे, विधान पूर्णतः बरोबर आहे, विधान चूक आहे, विधानाशी असहमत। तर प्रश्न क्रमांक 4चं उत्तर आहे ब, विधान पूर्णतः बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 5 दिलेला आहे, आधुनिक काळात राजकीय विचार प्रणालीच्या या वेगळ्या विचार प्रणाल्यासुद्धा राज्यशास्त्राच्या अभ्यासाच्या विषय झाले आहेत। उदारमतवाद, मार्क्सवाद, फॅसिस्टवाद, नाझीवाद, अराजकतावाद, स्त्रीवाद वरील सर्व। तर या सर्व विषयांचा जर आपण विचार केला तर हे सर्व विषय जे आहेत ते आपण पॉलिटिकल सायन्स किंवा राज्यशास्त्र या शाखेमध्ये सुद्धा अभ्यास करीत असतो, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे वरील सर्व। प्रश्न क्रमांक 6 आहे, राज्यशास्त्र हे आधुनिक काळातील एक महत्त्वाचे सामाजिक शास्त्र मानले जाते, कारण म्हणजे मानवाचा संबंध राज्यशास्त्र व राजकीय प्रक्रिया या घटकाशी कसा आहे? केवळ प्रत्यक्ष संबंध येतोय का? ब, प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संबंध येतोय का? क, परस्पर संबंध येत नाही आणि ड, प्रत्यक्ष संबंध येतो। त्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ब असं आहे। याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्ही बाजूनी संबंध येत असतो। प्रश्न क्रमांक 7 आहे, उच्च माध्यमिक स्तरावरील व माध्यमिक स्तरावरील राज्यशास्त्र विषयाची अध्यापनाची ही उद्दिष्टे आहे। राज्य या संकल्पनेचे ज्ञान देणे, राज्यशास्त्रातील मूलभूत संकल्पनांचा परिचय देणे, राज्यशास्त्र आणि प्रशासन विषयक ज्ञान देणे व लोकशाही मूल्यांचा परिचय देणे। नंबर 3 आहे, जागतिक व्यवस्थेचे ज्ञान देणे व जागतिक नागरिकत्वाची निर्मिती करणे। नंबर 4 आहे, सहकार्य व सहिष्णुते शिकवण व राजकीय सामाजिकरणाची निर्मिती। याच्यासाठी 4 पर्याय दिलेले आहेत। या 4 पर्यायाचा जर आपण विचार केला तर पर्याय क्रमांक 1, 2 आणि 3, 4 हे चारही पर्याय प्रश्न क्रमांक 7ला बरोबर आहे। यानंतर पुढची स्लाइड आहे, शैक्षणिक गुणवत्ता, राजकारणातील घडामोडी व आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अचूक ज्ञान
अभ्यासक्रमाचे ज्ञान, अध्यापनाचे बारकावे, अन्न विषयाचे ज्ञान हे या बाबीशी निगडीत आहे. आहे शिक्षकांच्या ज्ञानाशी निगडीत आहे का? आधुनिक विचार प्रणालीशी निगडीत आहे का? नंबर 3, शिक्षकांच्या गुणवैशिष्ट्यांशी निगडीत आहे का? वरीलपैकी सर्व. ज्या विद्यार्थ्यांना BEd राज्यशास्त्र पॉलिटिकल सायन्स या अभ्यासक्रमाची माहिती आहे, तर त्याच्यामध्ये शिक्षकांची गुणवैशिष्ट्य हा एक मुद्दा आहे, महत्त्वाचा मुद्दा आहे, ज्यावर खूप प्रश्न अनेक वेळेस येत असतात. तर त्या मुद्द्याशी संबंधित वरील सर्व बाबी आहेत. प्रश्न क्रमांक 9 आहे, अध्यापन घटकाच्या मार्फत विद्यार्थ्यांना नेमके कोणते ज्ञान द्यावयाचे याची कल्पना शिक्षकांना यावी व अध्यापन करताना शिक्षकांना या माहितीची गरज असते. मूल्य व गाभा घटकाची माहिती आहे का? राज्यशास्त्र विषयाची माहिती आहे का? राज्यशास्त्र विषयाची व्याप्तीची माहिती आहे का? आहे विषय संरचनेची. विद्यार्थी मित्रांनो, विषय संरचनेची जर माहिती असेल तर वरील सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपोआप त्याच्यामध्ये येतात. म्हणून विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यापूर्वी शिक्षकाला विषय संरचना कशी आहेत याची माहिती असणं आवश्यक आहे. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, विषय संरचनेची वैशिष्ट्ये खालीलपैकी हे आहेत. वेगळेपण आहे, व्याप्तीची आकलन आहे, अनेक प्रकार श्रेणीबद्धता केलेली असते, सूत्रबद्धता आहे व अर्थपूर्णता आहे, सर्व घटकाचा समावेश आहे. तर यामध्ये काही प्रश्न जर आपण वाचली आणि पाहिली तर आपल्या लक्षात येतात की संरचनेमध्ये ह्या सर्व गोष्टी आहेत. पर्याय क्रमांक 1, 2 आणि 3, 4 हे चारही पर्याय याच्यासाठी योग्य आहेत, म्हणून त्याचं उत्तर आहे अ. प्रश्न क्रमांक 11 आहे, संरचनेमध्ये घटना, काळ, स्थळ, आशय इत्यादींचा समावेश होतो. या सर्व बाबी एकाच संरचनेमध्ये शिक्षकांना मिळतात, म्हणून शिक्षकांचा राज्यशास्त्र या विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकसित होतो. आता हे विधान जे आहे, हे विधान अंशतः सत्य आहे का? विधान पूर्ण चूक आहे का? विधान पूर्णतः सत्य आहे का? विधान अंशतः चूक आहे का? त्याचं उत्तर जे विद्यार्थी मित्रांनो आहे ते क असं आहे की हे विधान जे आहे ते पूर्णतः सत्य आहे. प्रश्न 12 आहे, भारतीय चळवळीचा इतिहास, भारतीय संविधानिक जबाबदाऱ्या, लोकशाही व धर्मनिरपेक्षता, समानता, स्त्री पुरुष समानता, सामाजिक अडथळ्यांचे निर्मूलन हे मुद्दे यांच्याशी संबंधित आहे. सोपा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे गाभा घटकाशी, कारण गाभा घटकामध्ये हे सर्व मुद्दे आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 13 आहे, राष्ट्राबद्दल आदरभाव निर्माण करणे, राष्ट्रीय प्रतीके, राष्ट्रीय बौद्धचिन्हे, राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज इत्यादीमधून राष्ट्रीय एकात्मता वाढीस लावणे, हे जे मुद्दे आहेत हे या गाभा घटकाशी संबंधित आहे. तर त्याचं उत्तर जे विद्यार्थी मित्रांनो जे आहे ते राष्ट्रीय अस्मिता जोपासण्यासाठी आवश्यक आशय. याचं कारण असं आहे की ही सर्व प्रतीके जी आहेत ती प्रतीके आपली राष्ट्रीय अस्मिता जोपासणारे असतात, म्हणून याचं उत्तर जे आहे ब असं दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे, इंदिरा गांधी, लता मंगेशकर, मदर टेरेसा यांची उदाहरणे व आदर्श विद्यार्थ्यांसमोर ठेवावीत, कारण इतरांशी असलेल्या सौजन्यशीलता म्हणून आहे का? त्यांच्या कार्यातील संवेदनशीलता म्हणून आहे का? स्त्री पुरुष समानता म्हणून आहे का? की सामाजिक अडसरांचे निर्मूलन असं आहे का? तर या प्रश्नाचं उत्तरसुद्धा स्त्री पुरुष समानता हे आहे, कारण अध्यापन करताना नेहमी असे उदाहरणं जी आहेत, असे आदर्श जे आहेत ते विद्यार्थ्यांसमोर ठेवली गेली पाहिजे. प्रश्न क्रमांक 15 आहे, विविध कारणामुळे पर्यावरणातील समतोल ढासळलेला आहे, त्याचे मानवी जीवनावर गंभीर परिणाम होत आहे याची जाणीव विद्यार्थ्यांना करून देणे हा या गाभा घटकाचा उद्देश आहे. चारही गाभा घटक जर आपण लक्षात घेतली आणि पर्यावरण हा शब्द जर आपण लक्षात घेतला तर याचं उत्तर क असं आहे की पर्यावरण संरक्षण हा जो गाभा घटक आहे या गाभा घटकाशी हा जो मूळ उद्देश जो आहे किंवा ही जी बाब आहे ती या घटकाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे, 1986च्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार मूल्य शिक्षण या विषयाचा समावेश अभ्यासक्रमात करण्यात आला. त्यापैकी खालील काही मूल्ये ही आहेत: राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्म समभाव, स्त्री पुरुष समानता, वैज्ञानिक दृष्टिकोन, सौजन्यशीलता, श्रमप्रतिष्ठा, संवेदनशीलता आणि श्रमप्रतिष्ठा. हे सर्व मुद्दे जे आहेत, ही सर्व बाबी जे आहेत हे मूल्यांशी निगडीत आहे, म्हणून याचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 1, 2, 3, 4 हे त्याचं उत्तर आहे क. प्रश्न क्रमांक 17 आहे, नियोजन करून आखीव रेखीव व जाणीवपूर्वक योग्य काम करणे हे या मूल्य घटकाशी संबंधित आहे.
जाणीवपूर्वक आखीरेखीव म्हणजे हे जे कृती जी आहे ती नीट नेटकेपणा याच्याशी संबंधित असते, म्हणून हे मूल्य जे आहे ते नीट नेटकेपणा असं आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे, कोणतेही काम कमी प्रतीचे नाही हे ठासून सांगणे शिक्षकांचे कर्तव्य आहे. विद्यार्थ्यांना कामाची प्रतिष्ठा राखण्यासाठी अध्यापनातून हे मूल्य रुजवणे आवश्यक आहे. जिथं काम आणि प्रतिष्ठा, कामाची प्रतिष्ठा जिथे येते तिथे श्रम प्रतिष्ठा हे मूल्य आवर्जून त्या ठिकाणी येतं, म्हणून याचं उत्तर जे आहे ड असं आहे, श्रम प्रतिष्ठा. प्रश्न क्रमांक 19 आहे, कोणत्याही पाठाचे आशय विश्लेषण करताना खालील वर्तनक्षेत्र लक्षात घेऊन अनुकूल अध्यापन पद्धतीचा विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार अवलंब करावा लागतो. ज्ञानात्मक, भावात्मक, शरीर कृतीत्मक आणि वरील सर्व. आपण सर्वसामान्यपणे ज्ञानात्मक, भावात्मक आणि बोधात्मक अशा काही वर्तन क्षेत्राचा विचार करतो, परंतु इथे जे आहे ड हे उत्तर बरोबर आहे, वरील सर्व. प्रश्न क्रमांक 20 आहे, आशय विश्लेषण करण्यासाठी या बाबींचा विचार केला जातो. मुख्य घटक, उपघटक, पाठ्यांशाची पार्श्वभूमी, मुख्य मुद्दे, उपमुद्दे, संज्ञा व संकल्पना, महत्त्वाचे सण व घटना. ड आहे महत्त्वाची व्यक्ती, संदर्भ, साहित्य. काही पर्याय दिलेले आहेत, या सर्व पर्यायाचा आपण जर काळजीपूर्वक जर विचार केला तर पर्याय क्रमांक 1, 2, 3, 4 हे उत्तर त्याचं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे, अध्ययन अध्यापन क्रिया अधिक सुरळीतपणे पार पाडावी व मनोरंजक पद्धतीने व्हावी व घटकाला अनुसरून जर या गोष्टींचा वापर केला तर अध्यापन अधिक परिणामकारक होते. अ अध्यापन पद्धतीचा, ब शैक्षणिक साधनांचा, क आवाजातील चढउतार आणि वरील सर्व. माझ्या माहितीप्रमाणे जे प्रशिक्षणार्थी शिक्षक जे आहेत हे जर ह्या सर्व मुद्द्यांचा जर विचार केला त्याचं उत्तर जे आहेत वरील सर्व असं आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे, प्रस्तावना सादरीकरण, विद्यार्थ्यांना प्रश्न विचारणे, संकलन व समारोप प्रबलन ही या अध्यापन पद्धतीच्या पायऱ्या आहेत. ह्या सर्व पायऱ्यांचा जर आपण विचार केला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की ह्या सर्व पायऱ्या ज्या आहेत या व्याख्यान पद्धतीच्या आहेत, म्हणून याचं उत्तर जे आहे ते ब असं आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे, कोणत्याही समस्येचं किंवा प्रश्नांचे विषय आशयांचे सर्वांनी मिळून केलेले सर्वांगीण विवेचन म्हणजे ही पद्धती होय. अ ग्रंथालय पद्धती, ब चर्चा पद्धती, क प्रवास पद्धती, प्रश्नोत्तर पद्धती. तर वरील सर्व मुद्द्यांचा जर आपण विचार केला, कोणतीही एक समस्या आणि त्या समस्येने मिळून सर्वांनी त्याचं विवेचन करायचं म्हणजे सर्वांचा सहभाग आला म्हणजे तिथे चर्चा ही पद्धती आली. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24 आहे, या अध्यापन पद्धतीसाठी शिक्षकांनी आशय घटकाला अनुसरून विद्यार्थ्यांसमोर समस्या निर्माण करून ठेवली पाहिजे. पुन्हा या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते अ असं आहे, चर्चा पद्धती. प्रश्न क्रमांक 25 आहे, या पद्धतीमुळे विद्यार्थी ऐतिहासिक, राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातील विविध स्रोत, दस्तऐवज, लेख इत्यादी घटकानुसार शोधण्याची सवय लागते. विषय घटकासंबंधी विविध बारकाव्यांची माहिती विद्यार्थ्याला या अध्यापन पद्धतीतून लागते. अ आहे व्याख्यान पद्धती, चर्चा पद्धती, ग्रंथालय पद्धती, परिसंवाद पद्धती. ज्या राज्यशास्त्रासाठी B.Edमध्ये ज्या 4 पद्धती दिलेल्या आहेत त्या सर्व 4 पद्धती या ठिकाणी आलेल्या आहेत, परंतु वरील सर्व मुद्द्यांचा जर आपण विचार केला तर त्याचं उत्तर क असं आहे, ग्रंथालय पद्धती. तर हे सर्व 25 प्रश्न होते विद्यार्थी मित्रांनो, ज्याचं उत्तर या ठिकाणी मी सांगितलेलं आहे. सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की सर्व विद्यार्थ्यांनी हे प्रश्न वारंवार आपण पाहावेत, वाचावेत आणि ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नांची किंवा ह्या सर्व गोष्टींची गरज आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना ती त्या ठिकाणी पोहोचली पाहिजे. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की या यूट्यूब चॅनलचे जे व्हिडिओ आहेत ते जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा, जास्तीत जास्त लोकांना सबस्क्राईब करायला सांगा, जेणेकरून नवीन नवीन जी माहिती आहे ती आपल्यापर्यंत मला सहज पोहोचवता येईल. आपला उत्साह, आपली प्रेरणा, आपले कॉमेंट्स मला सतत नवीन करण्याची या ठिकाणी प्रेरणा देत असतात. या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो आणि काही अडचण असेल तर ताबडतोब मला कॉमेंट्स करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा ही विनंती. पुन्हा एकदा आपले सर्वांचे आभार, धन्यवाद.